यांचं सुद्धा इथं अवेलेबल आहे. मी आग्रह त्यांचंही स्वागत करावं. मुद्दामून नाव सुरुवातीला सांगितलेलं नव्हतं. आता थोडंसं नाव आणि बाकी सगळा परिचय करून देतो पूर्णपणे. विद्यार्थ्याचं नाव आहे धनंजय मंदार संतोष खरा. नाव अशाच पद्धतीने घेतोय कारण त्या आई वडिलांच्यामुळे खूप मोठं मोटिवेशन घेऊन आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत हा विद्यार्थी पुढे सरकला आहे. त्याचा जर प्रवास ऐकला तर डेफिनेटली जे एस्पायरंट आहेत ते सगळे थक्क होऊन जातील असा त्याचा प्रवास आहे. सध्या विद्यार्थी टाटा ए लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्नॉलॉजी म्हणून तिथे जो काम करतोय सध्या. आणि हा विद्यार्थी 1ली ते 4थी जिल्हा परिषद शाळा गोंदे तालारवाडी तिथून त्यानं त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. 5वी ते 10वी हे त्याचं शिक्षण नूतन विद्यालय लोटे तिचे सध्याचं कविता विनोद सराफ हायस्कूल जे आपलं एक्सेल फाट्यावरती आपण बघतो परशुराम हॉस्पिटलच्या शेजारी इथून त्याला 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 11वी 12वी ही 2014 मध्ये त्याची 11वी 12वी झालेली आहे. ती ज्ञानदीप विद्यासंकुल बडगाव इथून त्याची 11वी 12वी झालेली आहे. 2018 साली BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याचं कम्प्लीट झालेलं आहे आणि ते लोणावळ्यामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून त्यानं आपलं BE कम्प्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर BE कम्प्लीट झाल्यानंतर 2 महिन्याचा एक इंटर्नशिप प्रोग्राम की जो त्यानं बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बॉम्बे की ज्याला आपण DRC म्हणतो तिथून त्यानं कम्प्लीट केला. त्याच्यानंतर थोडंसं त्याचं स्ट्रगल सुरू झालं ते म्हणजे कोविड सुरू झालं. गेटची एक्झाम थोडे दिवस इथं त्यानं काम आपल्या लोटे MIDC मध्ये काम केलं. त्याच्यानंतर रोह्याच्या MIDC मध्ये काम केलं. पहिला गेटचा अटेम्प्ट जो आहे तो जो क्वालिफाईंग कट ऑफ आहे तिथपर्यंत तो पोचू शकला नाही. दिल्लीला थोडंसं गेटच्या प्रिपरेशनसाठी गेला पण दुर्दैवानं त्याला फार काळ तिथं राहायला आला नाही. पण एक अभ्यासाची दिशा कळली किंवा गेटचं प्रिपरेशन आणि क्वालिफाईंग स्कोर जर आपल्याला पार करायचं असेल तर कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे त्याचे सगळे टेक्निक्स घेऊन पुन्हा तो मुंबईला आला आणि पुन्हा त्यानं त्याचं प्रिपरेशन गेटचं जोरदार प्रिपरेशन केलं. सेकंड अटेम्प्टला तो क्वालिफाय झाला आणि एकदा गेट क्वालिफाय झाल्यानंतर मास्टर्स करण्यासाठी MTech करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं फॉर्म भरायला सुरुवात केली. आणि जसे जे आपले राऊंड होत असतात कॅपचे जसे राऊंड असतात राऊंड 1 राऊंड 2 राऊंड 3 अशा याच्यावरती तो एक राऊंड देत होता. आणि याच्यामध्ये त्याचं NIT त्रिचीला सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर बिट्स पिलानीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. बिट्स म्हणजे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथून त्याचं सिलेक्शन झालं. IIT मद्रासमध्ये ओशन टेक्नॉलॉजीला त्याचं सिलेक्शन झालं. IIT गुवाहाटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सिलेक्शन झालं. NIT त्रिची बिट्स पिलानीला सिलेक्शन होतं. IIT हैदराबादला मशीन डिझायनिंगला त्याचं सिलेक्शन झालं. आणि लास्टला त्याचं IIT मुंबई त्यांना त्याचं MTech कम्प्लीट केलं. आणि MTechच्या 3rd सेमिस्टरला असतानाच त्याचं म्हणजे कॅम्पस म्हणा टाटा लाईफ इन्शुरन्समध्ये तो आता वर्किंग करतोय. त्याच्यामध्ये एक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून आलेला विद्यार्थी की घरामध्ये एज्युकेशनल बॅकग्राऊंड असं काहीही नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणजे बाबा एक साधेचे कॉन्ट्रॅक्टर की जे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपण जे समजतो असेल बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर वगैरे असं नाही प्रेझेंट करायचे. लेबर कॉन्ट्रॅक्टर की तिथे कंपनीमध्ये काम करायला जे काही लेबर प्रोव्हाइड करायला लागतात ती लोक सगळी गोळा करणं आणि सुप्रिया केमिकल्समध्ये ती लोक तिथपर्यंत पोहोचवणं एवढंच फक्त त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. आणि त्याच्यामधून एक चांगले असे आपला एक विद्यार्थी त्याच्यामधून घेऊन पुढेपर्यंत आलेला आहे त्याच्यामध्ये.
त्याची मिसेस जी आहे ती पण सोनल खरात, ती पण 11वी-12वी सायन्स केल्यानंतर तिनं ॲग्रिकल्चर केलं, त्याच्यामध्ये तिनं ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर MBA कम्प्लीट केलं आणि आता सध्या ती HDFCमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून काम करते. आपण सगळेजण जोरदार टाळ्या वाजवून या दोघांचं स्वागत करूया. जेव्हा IIT पवईमध्ये, IIT मुंबई IIT पवईमध्ये कॉन्व्होकेशन होतं, म्हणजे पदवीदान समारंभ जेव्हा होत असतो, तेव्हा त्याचा जो जर्नी होता की म्हणजे जिल्हा परिषद, कारण आता जनरली आपण IIT मध्ये जाणार म्हणजे तिथं जाऊन आपलं एज्युकेशन कम्प्लीट करणार, म्हणजे खूप मोठे मोठे असे कोचिंग क्लासेस लावलेले, लाखोनं पैसे खर्च केलेले विद्यार्थी, अशा याच्यामध्ये अगदी जिल्हा परिषद शाळेमधनं शिकून एक मिडल क्लास फॅमिलीमधनं पुढालेले एक विद्यार्थी, आणि ह्याचा जो जर्नी होता, जो प्रवास आहे, डेफिनेटली आपल्याला पण खूप खर्च करणारच आहे. कारण एका IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लोक काही अटेम्प्ट्स देत असतात. तर जेव्हा याचा IIT मद्रास, गुवाहाटी, हैदराबाद, NIT, बिट्स पिराणी या सगळ्यामध्ये सिलेक्शन होऊन त्याला जी IIT पवईमध्ये जी ब्रँच हवी होती तीच ब्रँच मिळवण्यासाठी त्याची जी धडपड आहे ती डेफिनेटली वाखाणण्याजोगी अशी होती. आणि याच्यासाठी इंडियन एक्सप्रेसने याची दखल घेतली गेली आणि इंडियन एक्सप्रेसचे जे पत्रकार किंवा एडिटर्स वगैरे ज्या ठिकाणी आलेले होते, तेव्हा याचा सगळा जर्नी त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक हाफ पेज याच्यासाठी, त्याचा जो प्रवास आहे जिल्हा परिषद शाळा गोंदियाची म्हणजे कलारवाडीची तिथपासून IIT पवईपर्यंतचा जो प्रवास आहे हा त्याचा पब्लिश करून दिला गेलेला आहे. तो असे आपल्याला इंडियन एक्सप्रेसच्या साईटवरती जर आपण व्हिजिट केली तर तिथे आपल्याला तो बघायला मिळतो. त्या याच्यामध्ये अशा विद्यार्थ्याचं आपण आपल्या प्रशालेतर्फे, संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि मी धनंजयला विनंती करतो की त्याने त्याचा जो जर्नी आहे तो डेफिनेटली सगळ्यांना प्रेरणादायी असा तो प्रवास आहे, त्याच्यामध्ये तो आपल्यासमोर, कारण मी सांगणं वेगळं आणि धनंजयनं स्वतः सांगणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे त्याला खूप जवळून असं त्याला बघितलेलं आहे आणि त्याचं पालकत्वच होतं माझ्याकडे. तर मी धनंजयला रिक्वेस्ट करतो की त्याने त्याचं जर्नी जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावा. थँक्यू सर, थँक्यू प्रिन्सिपल सर, तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली माझी जर्नी शेअर करण्यासाठी. तर सर बोलले की जस्ट 11वीमध्ये ॲडमिशन घेतलेले स्टुडंट्स इथे आहेत. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि माझा जन्म गावामध्ये झालेला आहे. तर मी स्टार्टिंग सांगतो की माझं शिक्षण हे सर बोले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे आमच्या वाडीमध्ये होतं. जवळजवळ आम्ही 5-8 जण होतो बॅचमध्ये. अशा ह्याच्यामधून मी माझं 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पण प्रश्न पडला की आता शिक्षणासाठी जायचं होतं. कारण तेव्हा अपॉर्च्युनिटी होती की माझे रिलेटिव्ह मुंबईमध्ये होते, बट रिलेटिव्ह कडे जाणं हे त्या टाइमला एवढं पॉसिबल नव्हतं कारण की घरची कामं वगैरे पण असायची. हे सर्व गोष्टी असल्या कारणाने मग आमचं शिक्षण झालं नूतन विद्यालय, 5वी पासून नूतन विद्यालय लोटे, आता त्याचं नाव काय कविता विद्यालय, तर तिथे झालेलं आहे. तर तिथे मी 5वी पासून 8वी पर्यंत मराठी मीडियम पर्यंत होतो आणि 8वी नंतर काय त्यांनी सेमी इंग्लिश म्हणून होते सब्जेक्ट, अर्धे मराठी अर्धे इंग्लिश अशा ठिकाणी मी तिथे गेलो. 8वी पर्यंत जे 4थी पर्यंत स्टुडंट होते ते माझ्यावर होते. 8वी नंतर मी थोडा जे माझ्या वाडीमध्ये लोक विद्यार्थी होते त्यांच्यापासून दूर झालो. तेव्हा मला नवीन गोष्टी समजल्या गेल्या कारण की दुसरे लोक क्राऊड माझ्या इम्पॉर्टंट काय एन्व्हायरमेंट, तर दुसरा क्राऊड माझ्या इथे आला. तर त्याच्यानंतर मला लर्निंग वाढली माझी की हे लोक कसे अभ्यास करतात, हे स्टुडंटची स्ट्रॅटेजी काय अभ्यास करण्यामागची, यांचं मोटिवेशन काय, त्यांची चर्चा करायची की बाबा तुमचं काय पुढे जाऊन करा. कारण की माझ्या वाडीमध्ये मला माहिती त्यांचं काय ऍव्हरेज असतं ते, बट जे दुसऱ्या गावामधून येणारे स्टुडंट आहेत त्यांना त्यांच्या जेव्हा संवाद करायचा तेव्हा ते बोलायचे की हा मला मोठं होऊन हे बोलायचं, तर माझं मलाच माहित नाही मला काय म्हणायचं. तर मला विचार पडला की अरे सर्वजण आपापलं सांगतायत तर मला तर काहीतरी म्हणायला पाहिजे, तर माझी एक दिशा पाहिजे. जसं की समुद्रामध्ये नाव असते, त्या नावाला जर दिशा नसेल तर ते आतमध्येच भरकटत राहणार, ते कधीच काठावरती येऊ शकत नाही. सो तर तुम्ही तुमची नाव आहे तुमच्याकडेच ठेवा, ड्रायव्हर तुम्हीच बना, दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका. कारण तुम्हाला लास्ट पर्यंत ही जर्नी आहे, एक मोठी जर्नी आहे.
एक सक्सेस असं नाही की 10वी-12वी एक आयुष्याची जर्नीच आहे, लर्निंग्स आहे. तर एक आपलं स्वतः ड्रायव्हर स्वतः तयार करा. त्याच्यामुळे जर तुम्ही ड्रायव्हर नाही झाला तर दुसरं कोणतरी तुम्हाला कुठेतरी बरोबर घेऊन जाणार आहे. तर पहिलं काय आहे की एक दिशा पाहिजे आपल्याला काय करायचं जीवनामध्ये. हे एक गोल आहे, लॉंग टर्म गोल ठेवा, विजन ठेवा. कंपनी इंडस्ट्री MIDC साईडला प्रत्येक कंपनीमध्ये विजन असतं, मिशन असतं. हे का ठेवलेलं आहे कारण ती कंपनी एक ब्रॉड थिंकिंग करत असते की पुढच्या 20 वर्षामध्ये पुढच्या 30 वर्षात तुम्हाला इथे पोहोचायचंय. तर त्याच्यासाठी मी जर आजपासून तयारी केली तर मी तिथे पोहोचणार आहे, नाहीतर मी पोहोचणार नाही तिथे. या सर्व गोष्टी माइंड मध्ये ठेवायच्या. तेव्हा 8वीच्या नंतर 10वी पर्यंत मी तिथे गेलो. मग विविध स्टुडंट आले, ते खूप त्यांचे पर्सेंटाईल वगैरे चांगले असायचे. मग मला पण कळलं की नाही आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. मी पण त्या लेवलने अभ्यास करायला, कारण आमच्या गावामध्ये पहिले 8 वाजता सगळे झोपून जायचे. तर मी पण झोपून जायचो, म्हणजे एवढा अभ्यास केला. 10वीला मला 84.15% मिळाले. त्याच्यानंतर टार्गेट आलं की आता कुठे झालं शिक्षण, कारण शिक्षणासाठी माझ्या घरामधून असं कोण बाहेर गेलेलं नाही, सगळे घरातून अपडाऊन करून शिक्षण घ्यायचे. तर माझा तो चॅलेंजिंग होता की बाहेर राहावं लागणार. तर मी बोललो बाबांना की म्हणजे माझ्या गणिताचे शिक्षक होते 10वीला, तर ते मला बोलले की ज्ञानदीप कॉलेज आहे भडगावला, तर ते बेस्ट कॉलेज आहे आपल्या इथलं. तर मी बोललो मग सर तिथे जाण्यासाठी काय क्रायटेरिया काय वगैरे. तर ते बोलले की पर्सेंटाईल पाहिजे आणि दुसरी गोष्ट पाहिजे की तिथे वैयक्तिक राहावं लागेल तुला जाऊन आणि तिथे राहून अभ्यास करून ते घेतील, फक्त राहावं लागेल. तर जे लोकांचं कसं असतं की आई वडिलांसोबत राहायचंय, उठलो की कपडे वगैरे तिथेच टाकायचं बेडवरती, मग जायचं यायचं, जसं की आपण म्हणजे उपकार करतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग तिथे मी बाहेर राहायला गेलो तर मला एक चांगला पॉईंट वाटला की ठीक आहे आपल्यातून बाहेर तर पडायचंच आहे आणि इथं राहून काय होणार नाही. तर मला वाटलं ठीक आहे आपण तिथेच राहिलो. तर मी 11वीला काही अपडाऊन केलं, 12वीला तिथं राहण्याचा विचार केला. 11वीला अपडाऊन केलं तेव्हा आपण सकाळी 5 वाजता उठणं, 5:30ला उठणं, चालत 1-2 किलोमीटर बस स्टॉपला जाणार, बसचं वेट करणं, बस जाणार खेड बस स्टॉपला, तिथून चालत ज्ञानदीप कॉलेजला जाणार. हा सर्व जर्नी. मग ज्ञानदीपला आलो तर खेडचं सिटी थोडा टाईप आहे, आमचं गाव होतं. मग थोडं स्टुडंटची थिंकिंग वेगवेगळी होती. तिथे गेलं तर 12वीला जेव्हा गेलो मी, त्याच्यानंतर मग मी तिथे राहायला लागलो. तर माझं 8 वाजता झोपायची सवय, बघतो तर लोकांचे 12-12 एक वाजेपर्यंत लाईट चालू आहे. तर हे काय चाललंय, तर लोक एवढे अभ्यास करत आहेत, झटून अभ्यास करत आहेत, त्यांचा गोल आहे. तर मला कळालं की मी तर 10वीला एवढा अभ्यास केला तर मला 95% प्लस मिळाले असते एवढा अभ्यास केला. म्हणजे मला समजलं की माझे पोटेन्शियल आहे, पण मला डिरेक्शन नव्हती प्रॉपर. ती मला ज्ञानदीप कॉलेजने डिरेक्शन दिली, मेहनत कशी करावी, किती तास अभ्यास करावा हे मला तिथे समजलं. मग तिथे पण मित्र वेगवेगळे मिळाले, जे की डायव्हर्स कल्चर मिळाला. म्हणजे मला एक समजलं की आपण अशा ग्रुपमध्ये सामील व्हा जिथे आपल्यापेक्षा लोक हुशार असतील. अशा रूममध्ये बसून फायदा नाही की जिथे मीच हुशार आहे, तिथे आपली लर्निंग कधीच होणार नाही. सो आपला जो माइंडसेट आहे तो एक्सपांड करायला पाहिजे. हा मला तिथे लर्निंग मिळाली. मग तिथे तिथकर सर असतील, सगळे सर असतील, त्यांनी प्रॉपर एक डायरेक्शन दिली, कसा अभ्यास करावा, मेहनत करावी. मारायचे, ओरडायचे, बाहेर बसवायचे अक्षरशः ओरडण्यात. कधी कधी ते रोटेशन मला आलं बेड हे आपलं टेबल बेंचेस रोटेशन, आज तिथे नंतर इकडे असं. मग ते फिजिक्सचे सर यायचे, सर आम्हाला सांगायचे की तुम्ही क्विजेस असायच्या, उत्तरं द्या, हे द्या. पण तेव्हा आम्हाला वाटायचं की खूपच होते ओव्हर, पण आता त्याच्या आम्हाला फळं मिळत आहेत. ते आम्ही त्या टायमाला नसतं केलं तर आता आम्हाला हे दिवस बघायला नसते मिळाले. तर बेसिकली तेच आहे की मग 12वीला प्रिपरेशन वगैरे व्यवस्थित केलं. तेव्हा JEEचं एवढे नव्हतं क्रेज, तेव्हा MSc CET होती, म्हणजे एवढं काय असं प्रिपरेशन आम्ही बोर्डवरती जास्त फोकस दिला. JEE मी दिली, त्या JEE मला अराउंड पॉझिटिव्ह 40 स्कोर आला होता. मी रत्नागिरीमध्ये जाऊन एक्झाम दिली सकाळी उठून, की अभ्यास वगैरे एवढा केला नव्हता. जे काय बोर्डाच्या एक्झामचं होतं त्याच्यावरतीच मी गेलेलो. बाबांनी जेव्हा मी एक्झाम हॉलमधून बाहेर आलो तेव्हा बाबांना फेस रिॲक्शन बघितलं की धनंजय फसला आता सगळं. म्हणजे ते बोलले की नाही होणार आता JEE मध्ये. आणि JEEच्या आधी अवेअरनेस नसल्या कारणाने एक सांगतो तुम्हाला की माझा JEEचा फॉर्म आहे ना माझ्या मित्राने भरला. म्हणजे मलाच माहित नव्हतं की म्हणजे 12वी नंतर काय करायचं, जे व्हायचं असेल ते होतच, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही तुमची मेहनत सोडू नका. मित्राने फॉर्म भरला, मी त्याला पैसे दिले, त्याने फॉर्मची लास्टची डेट होती तेव्हा फॉर्म भरला. पण ह्या सगळ्या गोष्टी झाली. 12वी झाली. 12वी नंतर त्या टायमाला क्रेज होतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता काही नाही आहे, म्हणजे फ्रँकली बोलायचं झालं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर मग कुठे ऍडमिशन घ्यायचं, तेव्हा पण खूप म्हणजे कॅप राऊंड वगैरे हे केलं मी. तेव्हा पण मला फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालं नाही. मला एकटे नव्हतं राहायचं ऍक्च्युली. लवेल कॉलेज वगैरे, गरडा वगैरे कॉलेजेस, मी कॉलेजेसला हे बोलणार नाही, फक्त फॅसिलिटी, ते क्राऊड तुम्हाला एन्व्हायरमेंट चांगलं शोधा तुम्हाला ग्रो होण्यासाठी. तो क्राऊड तिथे नव्हता. किती लोक असणार, ते निगेटिव्ह स्कोर वाले पण तिथे असणार आहे आपल्याबरोबर. जसं मी MIDC मध्ये काम केलं, माझ्याकडे गेटचा स्कोर आहे, पण माझ्यावर काम करायला गेटचा जी माहित नाही त्याला, तर त्याच्यावर माझी फ्रिक्वेन्सी मॅच कधीच होणार नाही.
तर त्याचे जे विचार असतील तो मला सारखा निगेटिव्ह सांगणार की काय नसतं, बस कर, इकडे चल तिकडे चल. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट मॅटर करतं. म्हणून मी लास्टला काय ठरलं, इथं राहायचं नाही. मग कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घ्यायला मी सुरुवात केली इंजिनिअरिंगसाठी. मग सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबईला आहे, तिथे माझी कॅप राऊंड साठी मी गेलो. तर मला लकीली बाटूमध्ये एकच मेकॅनिकल इंजिनिअरिंगची सीट होती, गव्हर्नमेंट कॉलेज येते. तर मी बोललो की ठीक आहे, इथं तर नाही ना, बाहेर आहे. मग तिथं राहायला लागलो. 11वी 12वी बाहेर राहत होतो तेव्हा मला समजायचं की कसं मॅनेज, बाहेर राहण्याचे फायदे खूप आहेत. एक तर आई वडिलांसोबत नंतर राहत, तर बाहेर राहत तुम्हाला स्वतःची गाडी स्वतःला घ्यायची. जर तुम्ही आजारी पडलं तर चांगले मित्र करा. का चांगले मित्र करा? कारण उद्या आजारी पडलं तर त्याला फोन केला किंवा काही बोलत तो तुम्हाला घेऊन जाईल. एक स्किल आहे बाहेर राहण्यावर. तुमचं इकॉनॉमिक्स असेल, तुम्हाला कोणती गोष्ट मॅनेज करायची, तुमचे कपडे धुवायचे असतील किंवा जे पण गोष्टी आहेत ते तुम्ही स्वतः करता, तर तुम्हाला एक आवड लागते की बाबा मी माझं करू शकतो. तुम्ही डिपेंड राहत नाही कोणावरती, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता कसं झालंय की मोबाईल हातामध्ये आहे, सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल, जाण्यासाठी गाडी आहे, तर ती भूक राहिलेली नाही लोकांना की बाबा मला सगळं मिळतं तर मी करू कशाला. मोटिवेशन नाही. जसं की तुमच्यामध्ये पण लोकांना इथे आलात तर तुमचे काहीतरी गोल्स पाहिजे की मला काहीतरी भूक पाहिजे की मला इथं हे जाऊन करायचंय. तुम्ही काही इथं कायमस्वरूपी नाही आलात, इथं तुमची काही 2 वर्ष आहेत, 3 वर्ष काढून तुम्ही निघून जाणार आहे, बरोबर. तर त्याचा मॅक्सिमम तुम्ही कसा उपयोग करून घेताय, तुमचं लॉंग टर्म विजन काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही फ्रेंड सर्कल तयार करत राहा. त्याच्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट बनवा. कॉन्टॅक्ट खूप इम्पॉर्टंट असतात. चांगल्या चांगल्या माणसांना कॉन्टॅक्ट केला तर कधी टर्निंग पॉईंट तुमच्या लाईफमध्ये कळणार नाही तुम्हाला. सो इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं बाटूमध्ये 2014. त्याच्यानंतर 4 वर्ष इंजिनिअरिंग केली. तेव्हा मी खूप चिल होतो की ठीक आहे आता इंजिनिअरिंग करतोय, काय ना काहीतरी होऊन जाईल. पण तसं जर पुढे पुढे सरकत गेलो की घरातून पैसे मागणं, ते देणं, ते खूप आवडायचं नसेल. आणि तिकडे कसं आहे की असं पार्ट टाइम जॉब करायचं असेल, जे परिस्थिती नव्हती तशी माहिती होती, तर मी परत ते कसं ऑपॉर्च्युनिटीज नव्हती तिकडे. अभ्यास केला सेल्फ स्टडी, तिकडे कोचिंग क्लासेस वगैरे असं काहीच नव्हतं. मग सेल्फ स्टडी केली, इंजिनिअरिंग केली. त्याच्यानंतर मग 2018 मी पास आउट झालो. पास आउट झालो तेव्हा मला झटका लागला की आतापर्यंत लाईफ एकदम स्मूथ होती, पैसे यायचे, मी जेवायचो, लेक्चर व्हायचे, एक्झाम द्यायचो, बस. पण आता काय करायचं? आता हातामध्ये प्लेसमेंट, जॉबच नव्हता हातामध्ये. घरी गेलो तर घरी बसून राहायचं. ज्या लोकांना प्लेसमेंट आले ते पुढे चालले, आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. मग 2018 मी ठरवलं की त्याच्या आधी आमच्याकडे असं एक स्पीच होतं. एक आमचे अल्युमिनिया होते, त्यांची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये त्यांचं रेल्वेमध्ये ऑल इंडिया रँक काहीतरी 3 का 4 आलेला. तर त्यांचा एक स्पीच होता. तर ते बोलले की तुम्ही गेटचा अभ्यास करा. आणि त्याच्या आधी पण एक BRC मध्ये मी इंटर्नशिप केली, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्याची स्टोरी अशी आहे की ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. जेव्हा मोदी पंतप्रधान झाले त्यांची पहिली व्हिजिट होती BRC ला, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला. तर तिथे स्टुडंट लोक जे माझ्या वर्गामध्येच होते ते बोलले की तिथे काय ऍडमिशन मिळणार म्हणजे इंटर्नशिपसाठी 2 महिन्यासाठी. तर मी विचार केला असं कसं आहे, बाकीचे लोक करत आहेत. तर मी एकटाच गेलो, गेटवरती गेलो, त्यांच्या BRCच्या गेटवरती गेलो. तर ते लोक बोलले की तुमच्याकडे काही अपॉइंटमेंट लेटर आहे का, तुमच्याकडे काही इंटरव्ह्यू वगैरे आहे का शेड्यूल केला, ते दाखवा, तुम्हाला मला सोडणार नाही. तर थोडं मी थांबलो, आता हे काय सोडणार नाही, हे काय. पण ते होती मराठी, जे वॉचमॅन होते ते. तर बोललो की ह्याला थोडं आपल्याला ट्रिक लावायला लागेल की आपण जायचंच आहे. तर एवढी म्हणजे गोमेरे पासून मानगाव पासून मी मुंबईला गेलो होते एका गोष्टीसाठी, आणि परत तसं खाली यायचं ते बरोबर वाटत नाही. थांबलो, थोडा विचार केला, ह्यांना थोडं असं काहीतरी सांगावं लागेल की त्यावेळेला ह्यांना पटेल. मग BRCची वेबसाईट खोलली की अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटला इंटर्नशिप देतो. तर मी माझा ID कार्ड टाकतो की मी अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे. मग त्यांना ते पटलं. त्यांना बोललो बघा इथे आपल्या महाराष्ट्राचा क्राऊड खूप कमी आहे, थोडं बाहेरचे लोक आहेत, त्यांना थोडं त्यांच्या भाषेमध्ये, कसं आहे प्रत्येकाला आपापली भाषा आवडते. मग त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं की हा, मग ते खुश झाले की हा भाई हा आपल्या महाराष्ट्रात जायचं, यायला जाऊ द्या आतमध्ये. मग तिथे गेलो ना, माझं 60 to 70% काम झालं. कारण गेट मधून आतमध्ये जाणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आतमध्ये गेलो, आतमध्ये गेल्याच्या नंतर एक रत्नागिरीचीच आतमध्ये एक कर्मचारी होते, स्टाफ होता. मग त्यांच्याशी भेटलो की इथं कुठे ऍप्लिकेशन द्यायचं, ते खूप चांगले मिळाले. म्हणजे जेव्हा आपण जातो तर माणसं खूप चांगली मिळतात, तो क्राऊड एकदम चांगला मिळाला, मी खूप खुश झालो. त्यानंतर ते मला एका सायंटिफिक ऑफिसर होत्या, नीरज श्रीवास्तव सर आहे, ते अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मग त्यांच्या केबिन मध्ये घेऊन गेले. ते डायरेक्ट बोलले हा माझ्या घरातलाच माणूस आहे. म्हणजे बघा कुठच्या कुठे लग जातो आपला, जर आपण जर केलं तर घरातच माणूस आहे. तर ते प्रोसेस कसे असते, बोलले अप्लाय कर तुझं, आणि ऍप्लिकेशन दिलं. त्यानंतर त्यांचा मेल वगैरे आला, आणि त्यानंतर ते बोलते की असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे, आतमध्ये खूप सिक्रेट्स असतात, ते लीक नाही झाले पाहिजे. तर ह्या विद्यार्थ्याला किंवा ह्या स्टुडंटला मी 3 वर्षापासून ओळखतो, असा एक गॅझेटेड ऑफिसर म्हणून साईन पाहिजे होती. त्या सरांनी मला विदाउट आस्किंग डायरेक्ट 3 वर्ष मी याला ओळखतो, आता शिक्कन सही दिला त्यांच्या सिग्नेचरवर की ठीक आहे ह्याला घ्या आतमध्ये. म्हणजे एवढं सांगणं तात्पर्य की तुम्ही जर करत राहाल ना
फक्त मनाची जिद्द ठेवायची, कुणाला जास्त ऐकत बसायचं नाही. आपल्याला जे करायचं टार्गेट ठेवायचं त्याच्यानुसार चाललं तर तुम्हाला ते गोष्ट मिळून जाते, हे सांगण्याचं तात्पर्य होतं. मग 2 महिने मी आतमध्ये होतो. 2 महिने त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय होता की कॉलेजमध्ये 1च महिने परमिशन देत होते, पण प्रिन्सिपल तिथले चांगले होते आणि जे हेड ऑफ डिपार्टमेंट चांगले सर होते. तर ते काय मला बोलले, अरे तुला बीआरसी मिळाले तर 2 महिने काय 3 महिने घेऊ शकतो. तर त्यांना ते इम्पॉर्टन्स समजलं की ठीक आम्ही एक्सटेंड करून देऊ. ते प्रॉब्लेम झाले अटेंडन्सचा, ते प्रॅक्टिकलची अटेंडन्स नाही, हे नाही, तुझं इयर ड्रॉप, हे सगळ्या गोष्टी होत होत्या. बट ते सरांनी मला सावरले की ठीक आहे, ह्याला आपल्या कॉलेज मिळाले त्याला जाऊन करू दे. मग 2 महिने मी इंटर्नशिप दिली. आतमध्ये गेल्यानंतर कळलं की गेट एक्झाम काय असते, इंडियन इंजिनिअरिंग काय असते, युपीएससी काय असते, त्या कारण की तिथे सायंटिफिक शास्त्रज्ञ लोक असतात. ते गेटचे टॉपर्स जे ऑल इंडिया रँक 1 to 100 क्रीम असते त्याची. कारण इंटरव्ह्यू बीआरसीचं क्रॅक करणं टेक्निकल ऑफिसर किंवा सायंटिफिक ऑफिसर इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ऑल इंडिया लेवलचे स्टुडंट येत असतात, वॅकन्सी खूप कमी असतात. आणि मुंबई लोकेशन मिळणं त्यातल्या त्यात बीआरसी दोन सेंटर्स आहेत ऑल इंडिया लेवलला, तर त्यातल्या मुंबई मिळणं हे मेरिटची बात आहे. म्हणजे राहण्यासाठी वगैरे आपलं मग चिल आहे लाईफ वगैरे, पण तिथं पोहोचणं हे खूप डिफिकल्ट. मग त्यांच्याशी मी थोडं डिस्कशन केलं, मध्ये टाइम भेटला. तर ते बोलले की म्हणजे तू एक्झाम वगैरे दे गेटची वगैरे, तू करू शकतोस वगैरे. मग त्यांनी माझं पोटेन्शियल त्यांनी ओळखलं की नाही तू करू शकतो. तर मी बोललो सर ठीक आहे, मग तुम्ही थोडं गाईड करा वगैरे असं तसं. मग मी बोललो ठीक आहे. म्हणजे त्यांनी माझे मॅथमॅटिक्स पण चेक केलं ऍक्च्युअली की गेटचे हे क्वेश्चन्स आहेत तू सॉल्व्ह करशील का. मी थोडे सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. तर ते बोलले की हा तू सॉल्व्ह कर, हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. तर ते बोलले तू करू शकतोस, काही प्रॉब्लेम नाहीये. मग असं करता करता मला थोडं समजायला लागलं. त्यानंतर इंजिनिअरिंग पण झाली 11च्या नंतर. मग गेटच्या क्लासेससाठी मी इथं थांबतो तर मला टाइमपास होणार आहे, मला प्रॉपर माहित नाही. मला ते क्राऊड बघायचं होतं. तेव्हा पण मी विचार करत होतो की ठीक आहे होईल. पण जेव्हा मी ऍक्च्युअली दिल्लीला गेलो तेव्हा विचार केला की मी माझं माइंड एवढं स्ट्रॉंग केलं की माझ्याबरोबर त्या एका सेंटरमध्ये 500 लोक क्लासेस घेत आहेत. असे त्यांचे जवळजवळ एक 100+ सेंटर्स आहेत ऑल इंडिया लेवल. 100 का 500 असतील मला वाटते. 5 मग ते सगळे एकाच एक्झामसाठी टार्गेट आहे त्यांचं. त्यांना पण रँक पाहिजे, मला पण पाहिजे. तर मी माझा माइंडसेट असं केलं की फेल्युअर बघितच नाही, मला फक्त मेहनत करायची. हा माझा माइंडसेट होता. तेव्हा सगळ्यांना बघितलं, सगळे धडपडत आहेत, सकाळचे उठतायत, जातायत, येत आहेत. कुणी केला काय क्वेश्चन, मैंने केला काय क्वेश्चन. आयआयटीचे स्टुडंट होते ज्यांनी गेटसाठी बोलते, जेडब्ल्यू साठी नाही गेटसाठी बोलते. तर आयआयटीचे स्टुडंट होते तिथे काही काही, ते पण गेटसाठी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा अभ्यास करायला आलेले. मग काय काय 2-2 वर्ष जॉब करून आले तिथे अभ्यास करण्यासाठी. त्यांचा माइंडसेट वेगळा होता की त्यांच्याकडे बॅकअप तर होता, पैसे होते अकाउंट मध्ये, ते आलेले अभ्यास करायला. त्यांची डिस्कशन व्हरायटी मिळाली. प्रत्येक बॅकग्राऊंडचे स्टुडंट होते की स्ट्रगलची स्टोरी वेगवेगळी होती. तर मला समजलं की हा बाबा की गोष्टी कशा असतात आणि कशा नसतात. म्हणजे तुम्ही जर करत राहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव होऊ शकतात जर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेतला तर. तिथे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा अनुभव आला मला. त्यानंतर आपले पण डोळे खुलले की नाही हे सर्व अभ्यास करतात, आपली पण सेमच आहे. आपल्याला काही करून करायला पाहिजे, तर आपला सोडावं लागेल. एक तर छोडा काहीतरी एक म्हण आहे त्याला, छेडा तो छोडणार नाही, छोडा तो छेडणार नाही, असं काहीतरी ती म्हण आहे. म्हणजे एकदा आपण टच केलं तर ते पूर्ण निभवायचं, नाही तर त्याला टचच नाही करायचं. हे मग ते ठरवलं की नाही करायचं म्हणजे करायचं 100%. मग तिथे मला पॅन इंडिया स्टुडंटशी कॉन्टॅक्ट मिळाले. म्हणजे आता पण माझ्याकडे हर एक स्टेट मधले स्टुडंट माझ्या बरोबर तिथे होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे, त्यांच्याशी बोलतो वगैरे, त्यांचं काय चाललंय, त्यांची जडणघडण कशी, आता पुढे प्रवास आहे. मला अजून एक वेगळं मोटिवेशन मिळतं की हा बाय ह्यांची पण लाईफ पुढे सक्सेस होते. कोण फॉरेनला गेले, MS करते, कोण PhD करते, सगळं चालूच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला तिथे मिळालं. पण तिथं एवढं फास्ट होतं ना की सकाळचे क्लासेस, संध्याकाळपर्यंत क्लासेस खूप फास्ट होतं. स्टार्टिंगला थोडं पचवायला थोडं टाइम लागला मला की लगेच त्याचे क्वेश्चन्स पेपर वगैरे चालू, हे ते गोष्टी मला खूप थोडं हेक्टिक गेलं. पण नंतर ते प्रोसेस मध्ये आलो मी. जेव्हा ते मोमेंटम तयार झाला तेव्हा प्रोसेस झाला. कारण की 4 वर्षाची इंजिनिअरिंग तुम्ही फक्त 3 किंवा 4 किंवा 6 महिन्यामध्ये कम्प्लीट करताय. एवढ्या फास्ट ते एवढं हजम करायला आपल्याला एवढं लगेच जमलं नाही ते. तर हळूहळू झालं. पण गेट एक्झाम आहे, ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे, IITचे प्रोफेसर पेपर सेट करतात. तर मला त्याचा स्कोर काही एवढा चांगला आला नाही पहिल्या गेट एक्झाम मध्ये. जवळजवळ म्हणजे कट ऑफ पण क्वालिफाय नाही झाला माझा. तर तेव्हा पण मला धक्का मिळाला की यार एवढं सगळं करून पण होत नाही आपल्याकडून. मग मी सगळं पॅक केलं घरातले. तर मला जाण्यासाठी एवढा नकार दिलेला की दिल्लीला काही होतं, मुंबई आपल्याकडे पडले, पुणे पडले, चांगले शहर आहे, तर मुंबईला लोक बाहेर येतात. त्यांचा माइंडसेट वेगळा होता. दिल्ली हे सेंटर बेस्ट आहे UPSC साठी म्हणा, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस गेट याच्यासाठी. तर मग तिकडून जसं धक्का बसला मग परत मी इकडे आला. माझ्या टायमाला मित्र वगैरे बोलत होतं की हा म्हणजे विचारेल काय करतोय काय नाही, घरातले असे होते. मग मी BRC मध्ये प्रोफेसर होते श्रीवास्तवा. मग त्यांच्या केबिन मध्ये एकदा गेलो तर मला थोडं बोलायचं होतं. मग त्याला बोललो की कारण त्यांची मेंटॅलिटी वेगळी होती, त्यांना माहिती आहे की किती वर्ष लागतात या प्रोसेसला वगैरे. तर ते मला बोलले की धनंजय लेट्स डू वन थिंग, लाईक यू कॅन गिव्ह वन मोर अटेम्प्ट
दिस इज युअर फायनल अटेम्प्ट. तर मी बोललो मग राहण्याचा प्रश्न होता, मुंबईमध्ये रिलेटिव्ह होते तर राहणार कुठे, गावाला जाऊन राहिलं तर ते घरात तुम्हाला माहिती आहे अभ्यास करायला की हे काम कर ते काम कर, म्हणजे माहोल तसं भेटत नाही जसं मला दिल्लीला भेटला. तर मी बोललो ठीक आहे आता हे ऑप्शन नाही आपल्याकडे, हेच आपलं देव आहे आणि हेच आपलं सर्व. सगळं पॅक केलं, गावाला आलो, घरी बसलो. नक्की माझ्या चुलत्याने एका घर साईडला बांधलं, त्या घरामध्ये कोण राहत नव्हतं, ते मुंबई राहतात. मग तिथंच पडलेलं असायचो मी अभ्यास करायला. तिथे मग आई चहा वगैरे घेऊन यायची दुपारची, सगळं टोमणे पाहुणे वगैरे काय करतोय काय नाही हे सगळं चालू. मी बायपास करायचो, मी बोललो मला हे ऐकायचं ठीक आहे, त्याला मी दाखवेल माझ्या घेऊन जेव्हा मग सक्सेस होईल तेव्हा ते सगळं त्याला दिसून येईल. मग मी 2018ला 19ला रिटर्न आलो, 19 ते 20 तिथे होतो. मग तेव्हा मी रेल्वेची एक्झाम दिलेली, इंडियन रेल्वेची असिस्टंट लोको पायलट. त्याची प्रिलिम्स माझी क्लिअर झाली, बट माझी बेस क्लिअर झाली. नंतर मला कळलं की नाही धनंजय, यू हॅव टू स्टिक टू ओनली वन एक्झाम बिकॉज ईच एक्झाम रिक्वायर्स युनिक स्ट्रॅटेजी. तुम्ही सगळ्याच एक्झाम देऊ शकत नाही ऍट अ टाइम, एक स्ट्रॅटेजी असते प्रत्येक गोष्टीची. तर मला कळालं नाही, तर गेट एक्झाम मी पकडली, कारण गेट एक्झाम थ्रू त्या टाइमला खूप ऑप्शन होते. जसं की तुम्हाला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जसे आरसीएफ आहे, तुमची ओएनजीसी आहे, बीएचईएल आहे, बीआरसी मध्ये पण डीआरडीओ मध्ये इस्रो कनेक्ट करते सेपरेट एक्झाम. तर ह्या एक्झाम साठी एक बेस्ट एक्झाम आहे गेट. जर कुठेच काय झालं नाही तर तुम्ही गेट आयआयटी मध्ये जाऊन प्लेसमेंट तरी ऍटलीस्ट घेऊ शकता, जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पब्लिक सेक्टरमध्ये जायचं नसेल तर. तर मी म्हटलं ठीक आहे, गेटचा एक्झाम मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कॅट पण ऑप्शन होता माझ्याकडे, बट कॅटचा पूर्ण सिलेबसच वेगळा. ते इंजिनिअरिंग 4 वर्ष केल्यानंतर काही फायदा नव्हता, तर तो मला करायचाच नव्हता. तर मी गेट एक पकडली प्रॉपर की बाबा गेटच आहे. तर मग 2020चा अटेम्प्ट मी प्रॉपर दिला, टेस्ट सिरीज लावल्या, भरपूर मेहनत केली अक्षरशः. म्हणजे इव्हन मी विसरलो, दुनियात विसरलो, लोकांची लग्न होत म्हणजे मी जिथे राहायचो त्याच्यावरती जवळ एक 100 मीटर वरती लग्न असायची. तर माझ्या रिलेटिव्ह वरती लग्न जायचे, पण मी नव्हतो जात. मी स्वतःला बांधून घेतलेला की मी जर आता लग्न करत होतो तर माझं लग्न लवकर होऊन जाईल, हे मला कळालेलं आहे. त्याच्यामुळे मी अक्षरशः बांधून टाइम पण स्वतः बनवलेला. जे माझे मित्र होते 3-4 मित्र होते जे गेटचा अभ्यास करायचे, त्यांचे फोन करायचो, टेस्ट सिरीज वगैरे युट्यूब खोललं की फक्त गेट रिलेटेड मटेरियल बघायचो. युट्यूब मी वापरायचो, पण गेट रिलेटेड मटेरियल जेवढं असतील लेटेस्ट काय आहे ते वापरायचो. आणि मी स्टोरी वाचायची, ज्यांची गेट एकदम क्लिअर झाले त्यांच्या पुढची लाईफ कशी आहे त्यांची स्टोरी वाचायची, की चांगली ओएनजीसी मिळालं, आयआयटी मुंबई मिळालं, मद्रास मिळालं. तर ह्या गोष्टी मला मोटिवेट करायची. म्हणजे बुक म्हणतात ना की मी का करतोय, ती बुक मला मिळायची, मला थोडं ते गोष्टी समजायच्या. मग मी तिथे राहून 2020 ची गेट दिली. आता गेट दिली, स्कोर आला, मी आता ठीक आता चांगलं होईल. पण बाय डिफॉल्ट अनलकी कोविड-19 आला, कोविड लॉकडाऊन झालं, म्हणजे आता सगळं क्लिअर पडलं. तेव्हा अजून डिप्रेशन थोडं झालं मला की आता स्कोर आलाय पण हे का असं आलं. म्हणजे म्हणतात ना की एक गोष्ट मिळाली तर दुसरी गोष्ट येते, आडवं कोणतरी मांजर आडवा आलं किंवा मांजरच आडवा आलं. तर म्हणजे ठीक आहे, हे पण एक अपॉर्च्युनिटीज आहे. आणि नक्की त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने MHRD सांगितलं की गेटचा स्कोर 3 वर्ष व्हॅलिड आहे. तर मी थोडं रिलॅक्स झालो की बाबा आता परत अभ्यास करायला लागणार नाही, ऍटलीस्ट माझा स्कोर आहे, तुम्ही पुढे वापरू शकतो. तर मग कोविड आला, मग गेलो की आता घरात राहून काय अभ्यास तर करायचा नाही, आता मग घरी बसून काय करणार. मग ते 2-3 महिने तर कोविड होते ते मी घरी बसलो, विचार केला, त्यानंतर बोललो आता थोडं अर्निंग करूया, कारण घरातल्यांवरती पण किती त्या टायमाला पैसे मागायच्या वयामध्ये आवडत नाही मला. म्हणजे मला तर व्यक्ती आवडायचं नसायचं की कशाला पैसे हे ते. मग स्वतः अर्निंग करूया. मग अर्निंग करण्यासाठी मी लोटे MIDC मध्ये पण ट्राय केलं. ऍक्च्युली मी लोटे MIDC मध्ये जेवढ्या कंपन्या आहेत ना त्या सर्व कंपन्यांमध्ये गेटवरती, म्हणजे माझ्या गेटचा स्कोर 60 स्कोर हातामध्ये आहे ऑल इंडिया लेवलचा. तर तो स्कोर हातामध्ये आहे, मी रेझ्यूम बनवलाय, मी कंपनीच्या गेटवरती जाऊन रेझ्यूम देतोय, तरी पण मला कॉल येत नाही. आणि ज्या कोणाला गेटचा जी माहित नाही त्याला तो आपलं जॉब करतोय, माझ्यावर अप्लाय केलं तरी तो जाऊन जॉब करतोय. तर एवढी परिस्थिती बिकट आहे इकडे MIDC मध्ये की शिक्षणाला बिलकुल व्हॅल्यू नाही आहे. तर मी एवढा प्रश्न झालो की यार जे म्हणजे घरातल्याला वेळ वाटतं ना, तू करतोस काय, त्याला तर जॉब मिळून गेला, तर ते कसं मिळालं, तू वशिला माझा मनसे हे जे पॉलिटिकल पार्टी आहे ह्याला बोलायचं त्याला वशिलायचं. मग मी बोललो असं असेल तर आपण जाऊन तुझं काम करत, जर अशा क्राऊडमध्ये मला राहायचंच नाही बिलकुल. मी विचार केला की नाही MIDC पण आता इकडे जायचं नाही, कारण की मी जाणार आतमध्ये गेटचा स्कोर मला 60 आहे, त्याला गेटचा जी माहित नाही, त्याच्यात माझं कशी फ्रिक्वेन्सी मॅच होणार, तो मला खाली सोडणार ना इन शॉर्ट. म्हणजे मला पुढे जायचं तर हे गोष्ट. आणि आतमध्ये गेलं तर मला पहिले पण घेणार पण नाही, त्याला माहिती का हा इथे थांबणारच नाही. त्यांचं पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे की हा याचा स्कोर 60 आहे तर हा टेम्पररी झाला इथं, तो घेणार. हा पण त्याचा पॉईंट मला लेटर समजला की हा त्यांची थिंकिंग असू शकते. मग मी ट्राय केलं. त्यानंतर मग मी डोंबिवलीला कॉलेज आहे, तिथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहे नीरज अग्रवाल सर, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसलो. ते मला बोलले धनंजय, एवढं व्हेरी वेल,
तर सगळं व्यवस्थित झाल्या. आता तुला जॉबचं, आता जॉबची परिस्थिती खूप वाईट आहे, मार्केट डाऊन आहे, तर थोडं तुला थांबावं लागेल. त्यांनी सांगितलं, समजवलं मला. मग त्याच्यानंतर त्यांना बोललो की हा माझा रेझ्युमे आहे, कुठे असेल वेकन्सी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर मला सांगा. तर मला नोव्हेंबर 2019ला नाही 2020 नोव्हेंबर मला कॉल आला एका कंपनीमधून, रोया MIDC मधून, की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता. तर इंटरव्ह्यूसाठी गेलो मी तिथे. तर ते पण मला विचारायला लागले की 2018चा पास आउट आहे, तू काय करतोय आतापर्यंत, हे सर्व गेट वगैरे म्हणजे कशासाठी, तर तू करणार नाही, शिकणार, सोडणार वगैरे भरपूर गोष्टी त्याने अडवल्या माझ्यावर. म्हणजे एक मला क्रिटिकल थिंकिंग ते जाणून घेत होते, हा प्रोग्राम नक्की करतोय काय. तर त्यांचं की हा, तर मी त्याला सांगितलं की सर, जे कॉलेजमध्ये शिकवलं ते एवढं प्रॉपर शिकवत होतं, त्यासाठी मला ओव्हरऑल ट्रिपसाठी मी गेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत होतो. जे आमचे सब्जेक्ट्स आहेत, कोर सब्जेक्ट, त्याचं अंडरस्टँडिंग बेटर डेप्थमध्ये जाऊन शिकण्यासाठी मी क्लासेस वगैरे केलं. पण आवड माझा स्कोर वगैरे आलेला आहे, तर मला जॉब पाहिजे. म्हणजे आता मला नाही का त्याला हे नाही सांगितलं की मला IIT वगैरे करायचं. त्याला बोललं ठीक आहे, मला झालं माझं सर्व, आता मला जॉबच करायचं कंटिन्यू. मग ते मी जॉबसाठी इंटरव्ह्यू दिले, दोन्ही त्यांनी राऊंड्स ऑफ इंटरव्ह्यू घेतले, त्यांना आवडलं, त्यांनी घेतले आतमध्ये. त्याच्यानंतर मग जॉब सुरू झाला. त्यानंतर म्हणतात ना की तुम्ही कंपनीत इंजिनियर म्हणून जाता कंपनीमध्ये, तेव्हाची लाईफ खूप वेगळी आहे. तुम्ही स्टार्टिंगला मेकॅनिकल इंजिनियर आहे, मला सर्वच येतं कंपनीमध्ये, काय वर्कर वगैरे काय येतं. तर मी पण गेलो मस्त की, तर वर्कर लोकांना म्हणजे एक तिथं समजलं मला. स्टार्टिंगला मी बोलत हे असं नका करू, ती मशीन असं नका हँडल करू, असं करा तसं करा. मग त्यांचा विचार आला की हा मला जास्त शिकवायला लागलाय, आता शिकून आलाय, माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे वगैरे, असं सगळ्या गोष्टी सांगत होता. मग त्याच्यानंतर मला कळलं की एक 10-20 दिवस गेले आणि हा जॉब होता शिफ्टमध्ये, 2-2 शिफ्ट चेंज व्हायच्या. सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट, सकाळी 7 वाजता गेलो की 3 वाजता आलो, 3 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत झोपणं वगैरे, जेवण वगैरे 11 वाजता परत काम होत जायचं. असं ते तुमचं दुसऱ्या शिफ्ट मध्ये रोटेशन अडकून पूर्ण ठेवलेलं मला तिथे. मग त्याच्यानंतर एक सर्व म्हणजे आजारी पण पडायचो, मी पण जॉब सोडू शकत नव्हतो, कारण की थोडं मला फायनान्शियल मला पुढे मला माहिती MTech करायचं, IIT मधून MTech करायचं. पैसे पाहिजे, पैसे तर घरात 1 रुपया करून देणार नाही, कारण की त्यांना वाटतं हा वेगळा काहीतरी करतोय. तर ही सगळी मी म्हणजे तयारी करत होतो MTechच्या ऍडमिशनची, कारण मला माहिती मला पुढे पैसे लागणार आहेत. तर 15,000 जॉब होता तो माझा, 15 ते 15 तो भी अच्छा आहे. तब केली की मला कुठे घर बांधायचं, मला तर MTech ऍडमिशन घ्यायचे, स्वतःच्या पैशाने घ्यायचे. तर ते पैसे घरी 1 रुपया दिला होता मी. घरचे विचारलं ना त्यांनी, पण त्यांच्या मला लागायचं की पैसे देत नाही वगैरे. तर मी स्वतःच्या बँकेवर साठवून ठेवायचं की मला माहिती पुढे एकदा आपल्याला पैसे लागणार आहेत. मग मी तिथे एक कंपनीमध्ये मला समजलं की तुम्ही किती शिकता हे इम्पॉर्टंट नाहीये, तुम्हाला मॅन पॉवर हँडल करता आलं पाहिजे. कारण की काम करणार तुम्ही नसतात, काम करणारे वर्कर लोकच असतात. जर तुम्ही त्यांचे चांगले रिलेशनशिप बिल्ड केले तर ते तुम्हाला साहेब बनवायला 2 वर्ष तुम्ही साहेब मॅनेजर करू शकता इथे. तर एक लर्निंग कंपनीची होती. प्लस दुसरी गोष्ट तुम्ही मॅनेजर एम्प्लॉई जाता तिथे आणि तुम्ही तिथे राहतात आजूबाजूला, बरोबर. तर तुम्ही तिथे कोणाशी पंगा घेऊ शकत नाहीये. कंपनीमध्ये तुम्ही साहेब आहे, तर कंपनीच्या बाहेर जर गेलात तुम्ही, तुमचा वर्कर असेल ते तू जास्त काम नाही करत, असताना ओरडला आपण, तो गेटच्या बाहेर आहे. मग तिथे एक समजलं की तिथे राहून पण आपल्याला बाहेर राहायचे, फिरायचे, सामान खरेदी करायचं, लोकांच्या नजरेत येतो. तर तिथे पण आपले चांगले मित्र जे फोन केला, आजारी पडलो कधी, तर हे मित्र चांगले बनवा. मेन म्हणजे मित्र खूप इम्पॉर्टंट असतात लाईफ मध्ये, जे तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाते. तर तो एक गोष्ट लर्निंग झाली की मॅन पॉवर हँडल करणं, आणि बाहेर जेव्हा दुसऱ्या टेरिटरी मध्ये आपण जाऊन अर्निंग करतो तर ते लोकांच्या नजरा वेगळ्या असतात की हा बाहेरचा आहे, लोक MIDC आहे तरी पण तो रोहा MIDC ला कशाला येतो इकडे. हे पण पॉईंट ऑफ व्ह्यू त्या लोकल क्राऊडशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा समजलं की अशा या गोष्टी होत्या. मग तिथे 2 लर्निंग झाल्या. त्यानंतर लग्नाचा विषय निघाला माझ्या की बाबा बोलले की आता तुझं लग्न करायचंय, आता जॉब तर तुला आहे, या सगळ्या गोष्टी होत्या. तर मी जेव्हा लग्नाचा विषय काढला मी रिझाईन करून टाकलो जॉब मधून. नाही मला लग्न कर, कारण माझं ते हेच नव्हतं, एम नव्हतं की मला ते सुप्रीम पेट्रोलियमची कंपनी होती MIDC मध्ये, तेच मला कंटिन्यू करायचं. मग 1 वर्ष मी रिझाईन करून टाकलं. 2021 ला नोव्हेंबर या डिसेंबरला मी रिझाईन केलं. मग त्यानंतर विचार केला की ठीक आहे आता 4-5 महिने आहेत, कारण की MTechच्या ऍडमिशन साठी जून-मे मध्ये होतात. जेव्हा 4-5 महिने होते तेव्हा मी अभ्यास परत गेटचा करायला घेतला. ठीक आहे आता घरीच बसलो तर काहीतरी करूया. गेटचा अभ्यास केला, त्याचा गेट दिली, त्याचा स्कोर काही चांगला आला. परत कारण सुटलं सगळं माझं प्रिपरेशन. त्यानंतर मुंबईला गेलो जॉब करायसाठी. घरापासून घरी मला माहितीच नव्हतं बिलकुल काय करतोय. मुंबईला गेलो, एक प्रायव्हेट जॉब शोधला. प्रायव्हेट जॉब करता करता मग ऍप्लिकेशन चालू केलं IIT मध्ये ऑनलाईन. मग तिथे मी गेलो, जॉब केला. तिथे मी जेवढे IIT चे, NIT चे, बिट्स पिलानी जे पण बीटच्या ब्रांचेस आहेत, इव्हन COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे MTech साठी तिथे मी अप्लाय केलं. त्याजवळ मोठमोठे कॉलेजेस होते, तिथे मी सगळ्यांना अप्लाय केलं, फीस भरले, कारण की हा लास्ट अटेम्प्ट होता माझा आणि स्कोर पण इनव्हॅलिड होत होता.
आणि बोललो काही होईल तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे, एक कॉलेज पाहिजे जिथं कंपनी येतात आणि मी कंपनीमध्ये माझं पोटेन्शियल दाखवून मी जॉब घेऊ शकतो, असं मला प्लॅटफॉर्म पाहिजे होतं. कारण की बघितलं बाहेर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबसाठी एका इंटरव्ह्यूसाठी आणि ते पण गॅरंटी नाही ते तुम्हाला घेतीलच, ते तुम्हाला होल्डवरती ठेवतात. आताची कंडिशन लिंक्डइनवरती पोस्ट बसतो, लोक जवळजवळ 2-2 1-1 तास इंटरव्ह्यू घेतात आणि होल्डवर ठेवतात. की बोलतात ठीक आहे आता अपॉर्च्युनिटी नाहीये, होल्डवर ठेवतात. समोर डायरेक्ट सांगत नाही, तो बिचारा आशेवर असतो की मला घेतील, उद्या बोलतील, परवा बोलतील. खूप मार्केट वाईट आहे. तेव्हा समजतं की एक प्लॅटफॉर्म पाहिजे जिथं भरपूर कंपन्या येतील आणि मी भरपूर इंटरव्ह्यू देऊ शकतो, झालं तरी तिथे होईल का अशी प्रॉबिलिटी पाहिजे होती. मग बेस्ट काय ऑप्शन की IIT, जिथे आपण जाऊन कंपन्या येतील स्वतःहून आणि आपल्याला काही करायची गरज नाही की या रे ते प्लेसमेंट टीम सगळ्यांना बोलवते, आपलं कुठे काय आपण काय करायला पाहिजे, फक्त अभ्यास केला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग एमटेकच्या ऍडमिशनचे फॉर्म मी अप्लाय करायला लागलो. जवळजवळ सर्व IIT सर्व NITs ला मी फॉर्म भरले, टॉपचे जेवढे पण होते, टॉप 5 IITs आणि टॉप 5 NITs, चांगल्या ब्रांचेस वगैरे पण भरायला लागलो. त्याच्यानंतर मला कोप राऊंड कॉमन ऑफर ऍक्सेप्टन्स पोर्टल म्हणून म्हणतात त्याला, कोप 1, 2, 3 राऊंड असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मला पहिल्या 3 या 4 राऊंड मध्ये एकही ऑफर नाही आली कुठचं, कारण की टॉप IIT चांगला ब्रांच भरलेला, माझा स्कोर एवढा नव्हता की मी रँकच चांगला होतो. तर माझ्यात एक होतं की मला भेटून जाईल, आमचे जे ओबीसी कॅटेगरी मधून मी भेटून जाईल रिझर्वेशन थ्रू. तर मी अप्लाय केलं. पहिल्या 5 राऊंड 4 राऊंड मध्ये काहीच नाही मिळालं. खूप फ्रस्ट्रेट झालो की आता काय. NIT 3 चं मला ऍडमिशन मिळालं, एक चांगली ब्रांच तिथली होती तिथे मिळालं. त्यानंतर 6व्या-7व्या राऊंड मध्ये IIT मद्रासमध्ये ओशन टेक्नॉलॉजी वर थोडं फील बेटर झालं. पण मला IIT मुंबईमध्ये जायचं होतं. मग मी माझे मित्र म्हणले येडायच काय, IIT मुंबईमध्ये 5व्या राऊंड पर्यंत कोण सीट ठेवतं, तुम्ही येडे कॅन्सल करायला सीट. तरी पण माझ्या मनामध्ये लागत होतं की यार जर मी IIT मद्रासची सीट घेतली तर मी या प्रोसेस मधून बाहेर होऊन जाईल. IIT मुंबईचे स्वप्न होते ते कधीच राहणार नाही. तर मी ती हातात ते माऊस वरती क्लिक करताना पण मी घाबरत होतो. पण मला ठरवलं की ते रिजेक्ट वरती ऑफर ऍक्सेप्ट रिजेक्ट असतं, त्या रिजेक्ट वरती क्लिक केलं. त्याच्यानंतर अजून प्रेशर वाढायला लागलं की अरे पुढच्या राऊंड भेटलं पाहिजे. मग 8व्या राऊंड मध्ये IIT गुवाहाटीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्सचं ब्रांच मिळाली. बट एक सीन झाला की तिथे ब्रांच चांगली होती पण गुवाहाटीला तिकडे होतं आणि दुसरी गोष्ट होती माझं मेकॅनिकल बॅकग्राऊंड होतं आणि तिथे जे येणारे स्टुडंट आहे क्राऊड तो पूर्ण कॉम्प्युटर सायन्स असणार आहे आणि तो खतरनाक तिथे मला सर्व होणं पण थोडं डिफिकल्ट जाईल. तर मी तो पण ऑफर रिजेक्ट केली 8व्या राऊंडची. मग त्याच्यानंतर स्पॉट राऊंड ओपन झाले. तो IIT हैदराबादचे किंवा दुसरे स्पॉट राऊंड IIT हैदराबाद मध्ये मला स्पॉट राऊंड मध्ये मशीन डिझाईन मेकॅनिकल इंजिनिअरचं कोर ब्रांच असते ते मला मिळालं. मग मी ते सेफ्टीसाठी की IIT पाहिजे आपल्याला तर हैदराबाद ठीक आहे. मग IIT हैदराबाद स्पॉट राऊंड मध्ये मी घेऊन ठेवलं ऍडमिशन, तयारी पण केली आणि कोप मध्ये मी होतो. कोप मध्ये मी ठरवलं की मी स्पॉट राऊंड मध्ये पण जाणार ह्या विचाराने पुढे चाललो. IIT बॉम्बेसाठी सगळ्यात लास्ट पर्यंत हे मी ठरवलेलं की मिला नाही तो नाही रहेगा तो मिलेगा नाही तो नाही मिळेगा. लेकिन आपणच जर बाहेर आलो प्रोसेस तर गेलंच ना, आपल्याकडून चुकायचं नाही. तर मी IIT हैदराबादचं घेतलं. 10वा राऊंड चालू होता. त्याच्यानंतर परत स्पॉट राऊंड चालू झाले. त्याच्यानंतर IIT हैदराबाद लोकांनी बोलवलं की बाबा उद्या तुमचं कॉलेज सुरू होत आहे. तर मी बॅग पॅक केली आणि एक निघाल 2 दिवसांनी मी निघाल होतो. त्या 2 दिवस बॅग पॅक केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला मेल आला IIT बॉम्बे मधून की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर दिस ब्रांच. If you are interested, you can come to the campus and lock the admission. जिथे होतो मी त्या टायमाला मला सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही गेलेलो. तिथून मी सगळ्यांना सोडलं, धावत ट्रेन पकडली, डायरेक्ट कांजूरमधलं उतरलो. तिथून रिक्षा पकडली, डायरेक्ट त्या डिपार्टमेंटच्या गेटच्या समोर गेलो. वरती प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये गेले. घेऊन मला मेल आला असा आता मला ऍडमिशन पाहिजे. कारण की माझ्यासाठी भरपूर लोक असणार आहेत अशी प्रोसेस करणारे तिथे जाण्यासाठी. मला एकट्यालाच मेल नाही आलाय, असे जवळजवळ 70-80 लोकांना मेल आला असेल. पण जे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये असतील ते लवकर पोहोचतील. जे UP, बिहार, गुजरात, तमिळनाडू इकडचे असतील ते लवकर जाणार नाही. तर मी त्या भीतीपोटी लगेच गेलो. सरांना बोललो, तिथे क्लर्क होते की हे असं मेल आलाय, मला ऍडमिशन पाहिजे. मग लगेच गेलो ते हा ठीक आहे तू आपला कन्फर्म हो गया. तेव्हा पुढे चिल फील झालं की ठीक आहे आता ह्याच्या पुढे मला खाण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही, राहण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही, अभ्यासाचा प्रॉब्लेम राहणार नाही, कसलाच प्रॉब्लेम राहणार नाही. कारण की त्या टायमापर्यंत राहायचं कुठं हा मोठा प्रश्न होता. घरात राहू बाहेर राहू काय करू उन्हाळ्यात राहू काहीच समजत नव्हतं. खाण्याचं कुठं कारण घरी झालं तर प्रॉब्लेम काय घरातले असे शिक्षित नाहीत ना की बाबा राहा तू करू दे असं नाही, खूप स्ट्रगल. तर मी बोललो कॅम्पस मिळाला ना तर मुंबईला असं विकास कुठं राहता रिलेटिव्ह असेल तरी पण किती देणार. तर राहण्याचा प्रॉब्लेम माझा सुटला तिथला, खाण्याचा प्रॉब्लेम सुटला.
परत एक चांगलं कल्चर म्हणजे अभ्यास करायला मला 24 आवर वायफाय, AC, खाण्यासाठी पिण्यासाठी एकदम टॉप नॉच क्वालिटीचं, वरून शासन मला 15,000, मला स्कॉलरशिप पण मिळाली, ऍक्सिस फेलोशिप मिळाली, ते 15,000 मिळाली महिन्याला, म्हणजे पैसे पण मिळाले. फक्त आता मला एक मिनिट, जेव्हा कॉलेजला एंट्री केली तेव्हा ठरवलं, जाताना माझ्याकडे फक्त एक बॅग होती पाठी, ती सामान पण कुठे गावाकडून मुंबईला असे मोठ्या मोठ्या बॅगा वगैरे घेऊन येतात ना, ती एक बॅग पण घेऊन, जसे माझे जे रूममेट होते त्यांचे 2-2 बॅगा मोठ्या ट्रॉल्या होत्या, तर माझ्याकडे फक्त पाठीवरची बॅग होती. कारण की खूप भयानक परिस्थिती समजत होत काय. जेव्हा गेटच्या आतमध्ये गेलो IIT बॉम्बे जाताना, तेव्हा विचार केला, जेव्हा पाय ठेवलं की जेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा जेवढ्या गोष्टी माझ्याकडे तेवढ्या घेऊनच येईल. एक प्लेसमेंट आणि घरातले लग्न करतात ना, तर लग्नासाठी एक मुलगी, 2 गोष्टी मी घेऊनच बाहेर येतात. हे मी मनाशी जिंकतं, ह्याच अनुषंगानेच आपण घुसतो. असं नाही की जायचे, एन्जॉयमेंट करायचे, पार्टी करायचे, क्लबमध्ये जायचं. कारण मुंबईची लाईफस्टाईल तुम्हाला माहिती असेल, विदिन अ क्लिक तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. झोमॅटो आहे, स्विगी आहे, झेप्टो आहे, तुम्हाला कारण की सगळं अमेझॉन आहे. तर या गोष्टी मी मनाने ठरवलं, कारण खूप डिफरंट कल्चर, एकदम खूप डिफरंट आहे तिथे. म्हणजे तिथे हॉस्टेल्स आहेत, बॉयज हॉस्टेल, लेडीज गर्ल्स हॉस्टेल, सगळ्या गोष्टी आहेत. खूप हायफाय लेवलचं फॅसिलिटीज आहेत. लोकांना अभ्यास नको करूच वाटतो तिथे, कारण त्यांना वाटतं JEE दिली मी, आता काय करायची गरज नाहीये, गेट दिली मी, आता काय करायची गरज नाही. पण ऍक्च्युअल कॉम्पिटिशन पण तिथून चाललं, कारण की तुम्ही अशा क्राऊडमध्ये जाता तिथे सर्वच मेहनत करून आलेले असतात, तर अजून कॉम्पिटिशन तिथे असतं. जेव्हा तुम्ही प्लेसमेंट घेऊन बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला थोडं रिलीफ फील होईल, कारण तुम्ही अशा क्राऊड, IIT म्हटलं की टॉप बेस्ट ऑल इंडिया 100-200 पर्यंत क्राऊड असतो तिथे, तर त्याच्यामधून तो कॉम्पिटिशन परत चालू झाला. बरोबर, तिथे जाऊन तुम्ही परत प्लेसमेंटसाठी अभ्यासाला जाता, कोणतं मटेरियल यूज करायचं आहे, कोणती कंपनी येते, मग विविध IITs आहेत. कारण की एकच कंपनी एकाच कॉलेजमध्ये येत नाही, एकच कंपनी दुसऱ्या IIT मध्ये पण जाते. मग तुमच्या दुसऱ्या IIT मध्ये पण फ्रेंड झाले पाहिजे, की बाबा त्यांना विचारायचं तुमची कंपनी आली होती का, मग ते क्वेश्चन पेपर कोणत्या टाईपचे होते, GD म्हणजे टॉपिक कुठचा होता. तर ती एक लर्निंग होती की तुम्ही कनेक्शन कसे दुसऱ्या IITच्या स्टुडंट मध्ये पण तयार करता. आता आम्ही गेट दिली, आम्हाला 2 वर्ष होते, म्हणजे JEE मध्ये त्यांना 4 वर्ष असतात. तर 4 वर्षांमध्ये खूप स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, ह्या ऍक्टिव्हिटी, त्या ऍक्टिव्हिटी, लेक्चर्स वगैरे आमका भरपूर गोष्टी चालू असतात कॅम्पसमध्ये. अभ्यास आणि एमटेकच्या स्टुडंटला कसं प्रोजेक्ट वगैरे असतो, तर 2 वर्ष असतात खूप कमी, 3 सेमिस्टर झाले की प्लेसमेंट असते. तर एक पहिले 3-4 महिने सेटल व्हायला जातो त्या कॅम्पसमध्ये, की एवढा मोठा कॅम्पस कुठे काही आहे, इकडे तिकडे या त्या गोष्टी, फ्रेंड्स वगैरे, प्रत्येकाचं थिंकिंग वेगळी असते, इंग्लिशमध्ये टॉकिंग असते आतमध्ये पूर्ण. आणि आपले कसे इकडे लोक, आता मी क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहे, तर तिकडे क्वेश्चन जे विचारतात ना तिकडे स्टुडंट, एवढे रॅपिड क्वेश्चन विचारतात की मी स्टार्टिंगला जेव्हा माझा पहिला लेक्चर होता IIT मध्ये, आणि पहिल्या लेक्चरच्या आधी त्यांचं एक इनॉग्रेशन असतं, तेव्हा असं एक IIT मध्ये तुम्हाला लेक्चर आम्हाला माहिती असेल की असं लाकडीचं असतात, नंतर खाली असं मोठे बोर्ड असतात, तर वरून यायचं आणि खाली माईक दिलेला असतो आणि पूर्ण क्राऊडला तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं. ती सवय नव्हती पहिली मला, तर तिथे पण मला तसं व्हायला लागलेलं, थोडे हातपाय थरथर वगैरे. पण मी बोललो हीच तर लर्निंग आहे, हे तर तुम्हाला आलं पाहिजे ऍक्च्युअली पुढे जाऊन बोलणं वगैरे. मग त्याच्यानंतर मग ते झालं, त्याच्यानंतर मग लेक्चर हॉलमध्ये पहिला लेक्चर होता, तर मला माहिती आयडिया नव्हतं, आपले कसं इंजिनिअरिंग मध्ये एवढं काही जास्त क्वेश्चन आन्सर विचारत नाही, आणि कधी लेक्चर संपतोय कधी मी जातोय हे. पण तिथे गेल्याच्या नंतर कसं होतं की स्टुडंट लोक एवढे क्वेश्चन विचारायचे इंग्लिश मधून, प्रोफेसर कंटाळायचे. तेव्हा मला कळालं की क्वेश्चन आन्सरचं महत्व काय असतं. म्हणजे तिथे क्राऊड होतं, इव्हन तुमचे साऊथ इंडिया, ईस्ट इंडिया, वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, सगळे इंडिया हर एक पार्टचा स्टुडंट माझ्या क्लासमध्ये होता. माझ्या क्लासमध्ये मेकॅनिकल इंजिनियर होता, इलेक्ट्रिकल होता, सिव्हिल होता, IT होता, सिव्हिल इंजिनियर, सगळे बॅकग्राऊंडचे लोक होते. जे क्राऊड डायव्हर्स होता, त्याच्यामुळे लर्निंग खूप मस्त झाली तिथे लर्निंग. मग तिथे मग आमचं ब्रांच वेगळी होती थोडी, त्यानंतर डेटा सायन्स, मशीन लर्निंग, हे सगळे आता ट्रेनिंग चालू आहे सध्या जॉबसाठी. मग तिथं प्रिपरेशन, माझं बॅकग्राऊंड झालं मेकॅनिकल, मग ह्या गोष्टी म्हणजे माझा अभ्यास करायचा प्लस ह्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करत प्लेसमेंट झाली. अहोरात्र मेहनत करणं, लायब्ररीमध्ये जाऊन बसणं, या सगळ्या गोष्टी तिथे लर्निंग करतात. लर्निंग म्हणजे तिथे कसं आहे माहिती का, बीटेकचा क्राऊड असतो, एमटेकचा असतो आणि PhDचा क्राऊड असतो, आणि प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे तिथे. तुम्ही त्यांना शिकवायला जाऊ शकत नाही, तर तुम्हाला तुमचे पण तिथे गोल्स असले पाहिजे. प्रोफेसर लोक असतात, तुम्ही प्रोफेसर फ्रेंडली आहेत तिथे. तिथले प्रोफेसर एवढे फ्रेंडली आहे की तुम्ही केबिन मध्ये जाऊन त्यांच्याशी तुमचे जे प्रॉब्लेम्स शेअर केले तर तुम्हाला चांगले गाईड करतील. एवढे प्रोफेसर तिथे बेस्ट असतात. आणि कॅम्पस तुम्ही कोण IIT मध्ये गेले का कोणी? IIT मध्ये कोण गेलं? तुमच्याच नाही, व्हिडिओ वगैरे बघितले ना, व्हिडिओ पण काय दाखवले.
ह्याचा आहे ना, म्हणजे ह्याला माहीतच नाही आहे, ते फील आलं पाहिजे IIT काय आहे. जिथपर्यंत फील येणार नाही तिथपर्यंत त्याला मोटिवेशन मिळणार नाही. तर तुम्ही युट्यूबवरती जाऊन सर्च करा कॅम्पस, तिथे ते मूड इंडिगो टेक फेस्ट, हे फॉरेनचे लोक येतात तिथे टेक फेस्ट साठी वगैरे. मूड इंडिगोचे कल्चरल इव्हेंट असतात. टेक फेस्ट म्हणजे प्रत्येक IIT मध्ये टेक्निकल फेस्टिव्ह तिथे होतात. तर तुम्ही तिथे व्हिजिट करू, फ्री ऑफ कॉस्ट असतं स्टुडंट लोकांसाठी. तर तुम्हाला टाइम भेटला तर तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये होतं ते प्रोबॅबली, तर ते जाऊन तुम्ही बघू शकता. तिथं इव्हेंट मॅनेजर, प्रत्येक स्टुडंटची कमिटी असते, प्रत्येक क्लब्स असतात तिथे आतमध्ये. तर खूप लगे स्विमिंग पूल आहे आतमध्ये, त्याच्यानंतर स्पोर्ट्स मोठं ग्राउंड, सेंट्रल ग्राउंड आहे, जिमखाना आहे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट. लायब्ररी 24 आवर आहे. खाण्यासाठी जेवण, तुम्हाला जेवण वाटलं दुधामध्ये पाणी खूप आहे, तुम्ही कंपनीचं कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं. एवढं स्टुडंट लोकांना प्राधान्य दिलं जातं तिथं. तर स्टुडंट म्हणजे तिथला देव, असं एक प्रकारचं वातावरण आतमध्ये असतं. प्राईम मिनिस्टर, सगळे जे मोठे मोठे नेते ते येत राहतात, तिथे चीफ मिनिस्टर जात राहतात. तर खूप डायव्हर्स वातावरण आहे. ज्याला ग्रो व्हायचं असेल ते बेस्ट IIT इज द बेस्ट थिंग्स टू डू इन युअर लाईफ. आणि लाईफमध्ये एकदा तुम्ही तिथे गेलात ना, त्याचे IITचे फायदे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तुम्हाला टॅग मिळतो एक IITचा, लाईफ टाइम भेटतो. म्हणजे लोक तुम्हाला IIT ओळखतात. दुसरी गोष्ट, तिथला जो क्राऊड असतो ना, क्राऊड जे लोक तुमच्यावर राहतात ना, ते डाऊन द लाईन ऑफ 10 इयर्स किंवा 15 इयर्सला ते ऑल इंडिया लेवल किंवा फॉरेनला पण एक मोठ्या पोझिशन असतात. जसं कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असतो, CEO असतात, त्या पोझिशन जाऊन पडतात. तुमचे जे रिलेशनशिप बिल होतात, उद्या तुम्ही मोठे नाव असेल तर बाहेर पडला IIT मधून, आज तुमचे रिलेटिव्ह बोला की अरे यार मला थोडा जॉब पाहिजे, तर तुम्ही एक कॉल जरी फिरवला तर त्या व्यक्तीला जॉब मिळू शकतो. एवढं तुमचं एक इमेज तयार होते. तर हे एक बेनिफिट्स ॲल्युमिनाय जे कॉलेज शिकून गेलेले आहेत, जवळजवळ 350 कोटी दान करतात कॉलेजला. म्हणजे विचार करा, 350 जर माणूस कोटी दान करतो, त्याच्याकडे संपत्ती किती असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे जाण्याची पॉवर, जवळजवळ हॉस्टेल, पूर्ण हॉस्टेलची बिल्डिंग लोक जे ॲल्युमिनाय आहेत ते दान करतात की हा माझ्याकडून हे हॉस्टेल तुम्ही बांधा. जवळजवळ एक 22 मधली हॉस्टेल, आता नवीन हॉस्टेल बांधतात, ते ॲल्युमिनाय फंड करतात सगळे. म्हणजे एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये, त्या कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमध्ये शिकून गेलेल्या लोकांमध्ये पॉवर आहे. तर ह्या गोष्टी पण तुम्ही अंडरस्टँड केल्या पाहिजे. तुमचे ॲल्युमिनाय नेटवर्क स्ट्रॉंग होतं. तुम्ही ॲल्युमिनाय मीट अटेंड करू शकता. तुमचे काय तुम्ही स्टार्टअप करत असाल तर तुम्हाला लोक इझिली फंड देतात, कारण तुम्ही IIT नाही. पण ते जर प्रायव्हेट कॉलेजमधून केलं तर कोण एवढं जास्त विश्वास ठेवतो. कारण की IIT मध्ये जाण्यासाठी जी मेहनत असते ते लोक बघतात की हा बाबा की इसने कुछ तो फोडा है, इसलिए इसको हम देंगे. भले तो दुसऱ्या माणसाला पोटेन्शियल आहे, पण ह्याला प्राधान्य काय होतं की इथं जाण्यासाठीच एवढं स्ट्रगल आहे, फिल्टर आहेत, एवढं स्टेजेस आहेत, ते क्रॅक करून तो तिथे गेलेला आहे. त्याच्यामुळे लोक ब्लाइंडली ट्रस्ट करतात आणि ते फंडिंग देतात. मग हे सगळ्या 2 वर्ष तिथे मी जे काही जर्नी आहे ती केली, तिथे मस्त की एन्जॉय पण केला, थोडा असं नाही एन्जॉय नाही केला, फ्रेंड सर्कल झाले. आणि ते मला एक माझा एक चांगला जिवलग मित्र आकाश श्रीवास्तव मिळाला, ज्याने मला खूप मदत केली. आम्ही जवळजवळ रात्री 2-3 वाजेपर्यंत प्लेसमेंटच्या आधी इंटरव्ह्यू घ्यायचे एकमेकांचे, वॉक इंटरव्ह्यू. जसं की तो एका आम्हाला हॉस्टेलमध्ये सेपरेट रूम असतात. सेकंड इयरला, फर्स्ट इयरला शेअरिंग असते, सेकंड इयरला सेपरेट रूम प्रत्येकाला राहण्यासाठी दिलेली असते. एवढं फॅसिलिटी दिलेली आहे IIT ने. ओके, तर मग फॅसिलिटी वगैरे असते, सगळ्या गोष्टी असतात. आणि सांगायचा मुद्दा जरा आवडतं घेतो मी. सांगायचा मुद्दा हाच आहे की जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे IIT मधून. आणि लाईफ टाईम म्हणजे लाईफ चेंज होते तिथे गेला. तुमचं जर माझा माइंडसेट पहिला होता, एक गोष्ट सांगतो, माझा माइंडसेट होता की मी जी मुलगी बघेन लग्नासाठी मी कोकणामध्येच बघेन, जसं मी कोकणात नाही तर. पण तिथे गेल्यावरती मला माझ्या समाजातली कुठेही राहणारी मुलगी चालेल, हा माझा माइंडसेट झाला. असं नाही आता कशी माइंडसेट लोकांची की नाही आपल्या इथलीच पाहिजे, पण तो माइंडसेट त्या लेवलला झाला माझा माइंडसेट की बाबा ठीक आहे, मुलगी आहे, कुठची असेल चालले, आपल्या समाजाचे असेल चालले. तो एक चेंजेस मला तिथे केला. मी कधीच हा विचार असला केला की एवढ्या लांबचं कोण करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप शिक्षण झालं. त्यानंतर प्लेसमेंटचं झालं. प्लेसमेंटमध्ये पण डे 4ला माझं टाटा AI मध्ये प्लेसमेंट झालं. त्याच्यानंतर थोडं मला रिलीज झालं. सकाळी 5 वाजता प्लेसमेंट ब्लॉगवरती नाव आलं माझं की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर टाटा AI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनिंग. तेव्हा माझी थोडा मला श्वास मिळाला की हा बाबा 2018 पासून ते 2022-24 पर्यंत 23 पर्यंत सॉरी 5 वर्ष खूप स्ट्रगल केले, वर खाली. तर थोडा रिलीफ मिळाला. त्याच्यानंतर मग झालं जॉईनिंग माझं 8 ऑगस्टला झालं 2024ला. आता मला 8 महिने टाटा AI लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्नॉलॉजी म्हणून काम करत आहे. आणि सरांनी बोलवल्याबरोबर तिथं आलो, तुमचं पुढे शेअर केली करणे. तर मग तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर मला सांगा. तुम्ही स्टार्टिंगला 11वी 12वी
स्टडी आता यांचा प्रश्न असा आहे की 11वी 12वीला किती तास स्टडी केला. तर स्टडी जसं बघा आता आपल्या इथे अवेलेबल सर जसं गाईड करतील टीचर लोक त्यांना फॉलो करा, कारण त्यांना सगळ्या गोष्टी प्रॉपर माहिती आहे. त्यांना फक्त फॉलो करा, ब्लाइंडली फॉलो करा. तुम्ही त्यांना क्रॉस विचार नका की जे ते म्हणतील तसं तुम्ही करत जा, तुमचं सिलेक्शन पक्का आहे. किती तास स्टडी करण्यापेक्षा किती तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी फरक आहे. क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. काही काही लोकांना लवकर समजत नाही, आता टाइम द्यावा लागतो. काही काही लोकांना एकदम वाचायचं समजतं. तर तुमचं एक हे असलं पाहिजे की मला तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटीवरती डिपेंड करतं ते किती स्टडी करतो. पण मॅक्सिमम आता हे वय करते अभ्यास करायचं वय आहे. ज्याच्या वयामध्ये ते काम करत राहा. आता अभ्यास करायचं वय किती, तुम्हाला आयुष्यभर अभ्यास करायचा का नाही, फक्त 2 वर्ष अभ्यास करा. 2 वर्ष म्हणजे किती झालं ते कंटिन्यू अभ्यास करत नाही. 2 वर्ष एकदम तुम्ही असा विचार करा की ऑल इंडिया लेवलचे स्टुडंट अभ्यास करतात कुठे बसून, जे पण IIT वर जाणार आहे. तर मी फक्त या गावामध्ये इकडे आहे. फक्त तो विचार आणला पाहिजे. जेव्हा पण अभ्यास कराल तेव्हा हा विचार आला पाहिजे, जर मी आता झोपलो, आता आळशीपणा केला तर कोणतरी अभ्यास करतो तो सीट घेऊन जाणार. मी जर आता अभ्यास नाही केला तर मला सीट मिळणार नाही. हा विचार डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे. पहिले याला फिलिंग आलं पाहिजे की IIT काय आहे, तिथलं कॅम्पस काय आहे. त्यानंतर तुम्हाला समजत नाही खरंच खूप छान आहे. मोटिवेशन पाहिजे त्याच्यासाठी. तर सर्व लोक तुम्हाला दाखवतील व्हिडिओ वगैरे IITचे काय असतं ते. आणि अजून काय डाऊट वगैरे आहे? डाऊट ठीक आहे.